माजी विद्यार्थी संघ व सेवानिवृत्त कर्मचारी सत्कार आणि वृक्षारोपण या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्याचे माजी मंत्री, अकोले तालुक्याचे लोकनेते आदरणीय पिचड साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गिरिजाजीभाऊ जाधव, या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय वैभवरावजी पिचड साहेब, या कॉलेजचे प्राचार्य आदरणीय शेळके सर, आमचे नेते आदरणीय मधुकररावजी तळपडे साहेब, या संस्थेचे प्रमुख आदरणीय दातीर साहेब, आदरणीय सुधाकररावजी देशमुख साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले तालुक्यातील सर्व मान्यवर, कॉलेजचे सर्व सदस्य, माजी विद्यार्थी संघाचे आमचे सर्व सदस्य, बराच वेळची भाषणं आपण सर्व माजी विद्यार्थ्यांची या ठिकाणी ऐकत होतो आणि तालुक्यामध्ये एवढा मोठा कार्यक्रम होतोय आणि असा पहिला कार्यक्रम आहे की ज्या कार्यक्रमामध्ये एकही नवले भाषण करत नाही, अशा प्रकारची खंत वारंवार माझ्या मनामध्ये येत होती आणि मी सारखा पिचड साहेबांकडे बघत होतो की साहेब आपल्याला संधी देतात की नाही. पण ती माझी तळमळ वैभव भाऊंच्या लक्षात आली आणि दातीर साहेबांनी मला खुणवलं की आता जाता जाता एखादा तरी नवले बोलला पाहिजे आणि म्हणून त्या निमित्तानं मला ही संधी या ठिकाणी मिळालेली आहे. मी आणि वैभव भाऊ 1994 साली या महाविद्यालयामध्ये आम्ही दोघं एकत्र आलो. वैभव भाऊ सायन्सला होते आणि मी कला शाखेला ॲडमिशन घेतलं. ते दिवस अगदी मंतरलेले दिवस होते. त्यामुळं साहेब राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री होते आणि स्वाभाविकरित्या भाऊंचा या कॉलेजमध्ये दरारा होता. पण भाऊ त्यांच्या वडिलांच्या मंत्रिपदाचा दरारा त्यांनी कधी मित्रपरिवारामध्ये दाखवला नाही. काही गोष्टी नम्रपणे सांगितल्या पाहिजे. आपण राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आपल्या भूमिका अगदी पद्धतशीरपणे खोट्या जरी असल्या तरी मांडत असतो, परंतु कधी काही गोष्टी काही व्यासपीठावर अगदी खुल्यापणाने मांडल्या पाहिजेत. या कॉलेजच्या 50व्या आपण काय म्हणतो त्याला सुवर्ण महोत्सवाच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहण्याचं भाग्य साहेबांमुळे आणि प्राचार्य शेळके सरांमुळे आपल्या सर्वांना मिळालं. 1998 साली या कॉलेजला 25 वर्ष पूर्ण झाले. त्यावेळेस मी SYला होतो. दिवंगत प्राचार्य रमेशचंद्रजी खांडगे यांच्या नेतृत्वाखाली तेव्हा 25 वर्षाचा तो कार्यक्रमसुद्धा अत्यंत सुंदररित्या या महाविद्यालयामध्ये त्यावेळेस परिपूर्ण झाला. कालन सर असतील, प्राध्यापक दिघे सर असतील, केदार सर असतील, प्राध्यापक लांडगे सर असतील, प्राध्यापक गणपत नवले सर असतील, प्राध्यापक ताकते सर असतील, यांच्याबरोबर अमृतेश्वर मंदिरावरून या कॉलेजला एक पेटी ज्योत त्यावेळेस आम्ही आदल्या दिवशी मुक्कामी जाऊन भर पावसामध्ये या ठिकाणी पायी चालत आणली. तो दिवस आम्हाला का आठवतोय? तर ही एकमेव शिक्षण संस्था अशी आहे की ज्या शिक्षण संस्थेमध्ये या तालुक्यातील गोरगरिबांची मुलं, शेतकऱ्यांची मुलं, कष्टकऱ्यांची मुलं, सर्व जाती धर्माची आणि पंथांची मुलं अगदी बिनधास्तपणे शिकली, वावरली आणि मोकळेपणाने समाजामध्ये आज ताटपणाने फिरतायत. ज्यावेळेस माजी विद्यार्थी संघाची स्थापना 7 वर्षापूर्वी झाली तेव्हा आम्हाला निश्चितपणे आमंत्रित करण्यात आलं. 1994 ते 1999 असा प्रदीर्घ काळ या शिक्षण संस्थेमध्ये शिकण्याचा मला मिळाला. मी जेव्हा पहिल्यांदा कॉलेजला आलो तेव्हा प्राचार्य मोरे सर अगदी 6 महिन्यापुरते या कॉलेजचे प्राचार्य राहिले. त्यानंतर कॉलेजच्या संस्थेने, विश्वस्ताने प्रभारी प्राचार्य म्हणून नंदकुमार रासने यांचं कुणी नाव घेतलं नाही, पण एक वर्षभर नंदकुमार रासने यांना या संस्थेचं प्रभारी प्राचार्यपद मिळालं. का कोणास ठाऊक, परंतु आम्ही सगळे विद्यार्थी त्यावेळेचे रासने सरांच्या प्रेमात पडलो. वाचाल तर वाचाल हा शब्द शरदराव देशमुख सर, हा रासने सरांनी आमच्या त्या तत्कालीन समकालीन आमचे जे विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांना शिकवला. दुर्दैवानं मी असं म्हणेल, दुर्दैवाने म्हणतो मी, मनकर साहेब असतील, तळपडे साहेब असतील, सोमनी साहेब असतील, त्यानंतर आता मिलिंदजी कसबे साहेब असतील, ही 80च्या अगोदरची सगळी पिढी आता भाषणं करून खाली बसलेली आहेत. पण 85 नंतर किंवा 90 नंतर, 90 ते 2024 या हा जो काही प्रदीर्घ काळ या संस्थेच्या भरभराटीचा काळ होता, या काळामधले अनेक विद्यार्थी आज या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. आम्ही खूप लोकांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण कामाच्या व्यापामुळं, ज्याच्या त्याच्या व्यवसायाच्या निमित्तानं जो तो ज्या त्या क्षेत्रामध्ये आहे, या सगळ्या काळामध्ये या कॉलेजला खूप मानांकन मिळाले. अनेक लोक या कॉलेजमध्ये शिकली,
आज यशाच्या शिखरावर आहेत, त्यांचं नामोल्लेख अनेक लोकांनी या ठिकाणी केला. मला त्या सगळ्या लोकांबद्दल प्रचंड आदर आहे. कारण KB हांडे साहेब या ठिकाणी बोलत होते की या कॉलेजची अशाच प्रकारची सर्वपक्षीय कार्यकारिणी असावी. महाराष्ट्रामध्ये कुठेही अशा प्रकारची लोकशाही असलेलं महाविद्यालय आपल्याला पाहायला मिळणार नाही. आणि म्हणून या संस्थेविषयी कायम आमच्या मनामध्ये अगदी प्रेमाची आणि सद्भावना राहिलेली आहे. खांडगे सरांनी ती आमची सद्भावना अधिक वृद्धिंगत केली. मला आठवतं जेव्हा नॅक येणार होती तेव्हा पंडित हृदयनाथ मंगेशकरांचा कार्यक्रम या स्टेजवर आम्ही ठेवला होता. आणि माझी त्यावेळेच्या मी आजी विद्यार्थी होतो. अकोल्याच्या बाजारपेठा असतील, शमशेरपूर असेल, राजूर असेल, कोतुळ असेल, अगदी घरोघरी जाऊन व्यापाऱ्यांकडे जाऊन आम्ही हृदयनाथ मंगेशकरांच्या त्या कार्यक्रमाचे तिकीट्स त्यावेळेस आम्ही विकलेले आहेत. दिवंगत विवेक समुद्र मला या ठिकाणी बसलेले आठवत आहेत. दिवंगत संजय नवले या ठिकाणी बसलेले मला आठवत आहेत. दिवंगत गोरख पापळे या ठिकाणी बसलेले आठवत आहेत. आणि व्यासपीठावर पंडित हृदयनाथ मंगेशकरांचा कार्यक्रम चालू आहेत आणि दिवंगत विवेक समुद्र असं म्हणतायत, मंगेशकर साहेब आता हे तुमचं बंद करा, आम्हाला एखादी लावणी लावा. हृदयनाथ मंगेशकर म्हणजे लावणी जर लावायची असेल, लावणी जर पाहायची असेल तर तुम्हाला बार्शीला, सोलापूरला, टेंभुर्णीला जावं लागेल. माझ्या कार्यक्रमाचा दर्जा वेगळा आहे. आणि मग असे अनेक प्रसंग या संस्थेच्या वेगवेगळ्या काळामध्ये आम्हाला पाहायला मिळाले आहेत. मी 5च वर्ष या संस्थेमध्ये शिकलो. इथं प्रदीप आहे, शंभू आहे, विकास बंगाळ आहेत, आमचे समकालीन अनेक मित्र या ठिकाणी बसलेले आहेत. परंतु त्या 5 वर्षानंतर सुद्धा खांडगे सरांच्या कृपेने आणि या संस्थेचे जे तत्कालीन अध्यक्ष स्वर्गीय भाऊसाहेब हांडे असतील, विठ्ठलरावजी चासकर असतील, आदरणीय पांडेसाहेब असतील, आदरणीय सावंतसाहेब असतील, ज्या लोकांनी या संस्थेचं प्रतिनिधित्व केलं त्या सगळ्या लोकांनी नंतरच्या कालखंडात सुद्धा अगदी 2014 पर्यंत आम्हा सगळ्या लोकांना कायम या संस्थेच्या कारभाराविषयी, या संस्थेच्या भरभराटाविषयी कायम आम्हाला प्रक्रियेत ठेवलं. मला आनंद एका गोष्टीचा आहे, आजही आहे, उद्या राहील. या संस्थेविषयी आमच्या मनामध्ये कधी कटुता नाही आणि कधी राहणार नाही. मधल्या काळामध्ये राजकीय वादळ आले, अनेक लोकांनी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं केली, या संस्थेविषयी नको त्या गोष्टी बोलल्या. परंतु आम्ही माजी विद्यार्थी, दातीर साहेब, आम्ही माजी सगळे विद्यार्थी त्या सगळ्या प्रक्रियेपासून जाणीवपूर्वक बाजूला राहिलो. कारण ही एकमेव संस्था अशी आहे की याच संस्थेमध्ये सामान्य लोकांना न्याय मिळू शकतो. सामान्यांची मुलं या संस्थेमध्ये फुकट शिकू शकतात. आम्ही लोक जेव्हा राजकारणामध्ये आलो, आमचं राजकारण, समाजकारण वाढवण्याचं काम या संस्थेने केलेलं आहे. यशवंतराव बळे असतील किंवा JD आमरे पाटील असतील, हक्कानी फोन केला, आमरे पाटील, यशवंतराव, या विद्यार्थ्यांचं फी माफ झाली पाहिजे, ह्या विद्यालयाला ॲडमिशन मिळालं पाहिजे. प्रसंगी इथले वर्ग जरी फुल झाले तरी कोतुळला ॲडमिशन दाखवले असेल, राजूरला, शमशेरपूरला दाखवले असेल, पण मुलं इथं बसवली. म्हणजे असं कधी झालं नाही की महेश नवले हा वेगळ्या विचाराचा आहे, महेश नवलेचा वेगळा राजकीय विचार आहे, परंतु त्याचं काम ऐकायचं नाही, अशा प्रकारचं काम कधी या संस्थेमध्ये झालं नाही. आणि म्हणून या संस्थेविषयी आम्हा सगळ्यांना आदर आहे. मागच्या 2 वर्षापूर्वी माझी मुलं या ठिकाणी शिकली. 11वी आणि 12वी सायन्स माझी दोन्ही मुलं याच शाळेमध्ये शिकली. त्यावेळेस मला सगळ्या माजी विद्यार्थ्यांनी पालक संघाचं अध्यक्ष केलं होतं. तेव्हा मी त्यावेळी सुद्धा माझं योगदान मी या ठिकाणी सांगत होतो की साहेब, प्रत्येक वर्षी या संस्थेतील मुलं या तालुक्यामध्ये जिल्ह्यात चमकली पाहिजे. मी आता प्रदीपला विचारत होतो की आपल्या रुंबडी गावचे कलेक्टर होते, त्यांचं नाव मला आठवत नव्हतं, मग त्यांनी सांगितलं की विकास देशमुख असतील, मधुकररावजी तळपडे असतील, भागवतरावजी चौधरी असतील किंवा त्या काळातले समकालीन लोक की ज्यांना उच्च पदव्या मिळाल्या आणि प्रशासनाचे अधिकारी झाले. मधला असा काळ आहे 90 ते 2014 असा काळ आहे की या काळामध्ये प्रशासकीय सेवेमध्ये आपली मुलं फार कमी गेली. याचं कारण असं आहे की अकोले तालुक्यामधला सगळा शेतकरी वर्ग, कष्टकरी वर्ग हा अगदी हातावरचा होता. आणि म्हणून आपल्या पालकांची मानसिकता या शिक्षणापासून शेतीकडे वळण्याची होती. पण साहेब, आता आपल्या तालुक्यामध्ये खूप लोक, तुमच्या सर्वांच्या कृपेनं खूप लोक प्रशासकीय सेवेत जातात. ते कोणत्या जातीचे, कोणत्या धर्माचे, कोणत्या पंथाचे हे नाही, सगळ्या पंथाची लोक, सगळ्या धर्माची लोक, आज सगळ्या कुटुंबाची, ज्यांनी अक्षरशः दुसऱ्यांच्या दारात सालं घातलीत, त्यांची मुलं आता IT पार्कमध्ये 2-2 लाखाचं महिन्याचं पॅकेज घेतात. ही कृपा फक्त
अकोला महाविद्यालयाची आहे हे कधी विसरून चालणार नाही. आणि म्हणून माझी विद्यार्थी संघाची स्थापना करताना या महाविद्यालयाला ज्यांनी ज्यांनी या संस्थेमध्ये शिक्षण घेतलं त्या सगळ्यांनी आता काहीतरी देण्याची गरज आहे, उतराई होण्याची गरज आहे. संस्था कोण चालवतो, संस्थेचे कोण प्रमुख आहेत, कोण ट्रस्टी आहेत, कोण कार्यकारिणी आहेत, याला फारसं महत्त्व न देता ही संस्था आपली आहे, इथं आपला आवाज चालतो, आपलं ऐकलं जातं, अशा प्रकारची भूमिका घेण्याची गरज आहे. आणि म्हणून हा जो काही माजी विद्यार्थी आज या ठिकाणी उपस्थित आहेत, अनेक आमचे माजी शिक्षक आदरणीय जगताप सर, आदरणीय काळे सर, शिरसाट सर, आवारी सर, सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित. दारोळे सरांचं दर्शन बऱ्याच वर्षानंतर झालं. म्हणजे सगळ्या लोकांनी या ठिकाणी अगदी मनापासून या ठिकाणी काम केलेलं आहे आणि साहेबांनी सुद्धा सगळ्यांना या ठिकाणी मनापासून काम करण्याची संधी दिलेली आहे. याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. अशाच प्रकारचे कार्यक्रम आपण वर्षानुवर्ष घेत राहू आणि अशाच प्रकारची आपण सगळेजण या संस्थेला साथ देऊ. एवढीच एकमेव संस्था आहे जिथं आपली मुलं शिकू शकतात, असा एक आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा मला बोलण्याची संधी